अधिक मास चालू आहे आणि या महिन्यामध्ये तुपात तळलेले अनारसे जे आहेत त्याचे धोंडे करतात. त्याचं कारण काय? आता कारण मला सुद्धा खरंच माहिती नाही बरं का. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे मी 3 दिवस तांदूळ जे आहेत पाण्यात भिजत घातले होते. चौथ्या दिवशी पाण्यातून काढून कपड्यावरती सुकत टाकले होते. आणि मी एवढी हुशार की तूप न बघताच अनारसे करायला लागले. मग काय लगेच मिक्सरला मलाई फिरवून घेतली, लोणी काढून घेतलं आणि एका साईडला तूप कडवत ठेवलं. आता तांदूळ पण बऱ्यापैकी वाळले होते, म्हणजे ओलसरच होते थोडेसे. मिक्सरला छान बारीक करून घेतलं पावडर त्याचं आणि चाळणीने चाळून घेतलं. तांदूळ थोडे ओलसर असले की छान बारीक निघतात. आणि त्याच ग्लासने अर्धा ग्लास साखर जे आहे बारीक पीठ करून याच्यामध्ये टाकली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. छान याचे मोठे मोठे लाडू बांधून घेतले. एका डब्यामध्ये रात्रभर हे असंच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग हे सगळे लाडू फोडून व्यवस्थित पीठ केलं त्याचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर उंडा भिजवून घेतला. पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवलं आणि एका साईडने इथे छोटे छोटे असे अनारसे बनवायला घेतले. मी तीळ लावूनच अनारसे बनवलेत. खसखस पण नव्हती आणि तीळ लावलेले चांगले असतात म्हणे. सो त्याच्यामुळे छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत अनारसे तळून घेतले. सो सगळे अनारसे पटापट बनवले, घरी देवाला दाखवून घेतले, गाईला चारायचे आणि एखाद दिवशी मठात जायचं. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.